मोठी बातमी साताऱ्यातून। सातारा आरेवाडी टोलनाक्याजवळ कारचा थरार पाहायला मिळतोय। तर युवकाला चालकाने तब्बल 3 किलोमीटर फरफटत नेलंय। कट मारणाऱ्या कारला थांबवण्याचा प्रयत्न या युवकाकडून केला जात होता। संतप्त जमावाने पाठलाग करून युवकाची सुटका केली आहे। जमावाने कारमधील दोघांना चांगला चोप दिला। भुईंज पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलंय। या प्रकरणाचा तपास भुईंज पोलिसांकडून केला जातोय। सातारा येथील आनेवाडी टोलनाक्याजवळ एका किरकोळ वादातून अत्यंत थरारक घटना ही सध्या समोर आलेली आहे। युवकाला चालकाने तब्बल 3 किलोमीटर फरफटत नेलंय। कट मारणाऱ्या कारला थांबवण्याचा प्रयत्न हा युवक करत होता। युवकाला चालकाने तब्बल 3 किलोमीटर फरफटत नेलं। त्याची ही दृश्य सध्या समोर येत आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांच्याकडून। प्रकाश, काय नेमका हा सगळा प्रकार? आमच्या काल रात्री एक टोल नाक्यावरती आनेवाडी टोल नाक्यावरती एक प्रकार घडला। या प्रकारामध्ये खरं तर या कार चालकाने एकाला गाडी बरोबर 3 किलोमीटर फरफटत नेल्याचा प्रकार, धक्कादायक प्रकार आहे तो समोर आला। आणि या संदर्भात जी मागं जी बघणारी माणसं होती ती माणसं त्याच्या मागं फरारक पाठलाग त्याचा करत गेली आणि त्यानंतर त्या युवकाची त्यांनी सुटका केली। आणि ती सुटका केल्यानंतर खरं तर या जमावानं त्या कारमध्ये दोघांना बेदम मारहाण सुद्धा केलेली आहे आणि त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलेलं आहे। अंकिता, निश्चित प्रकाश, पोलीस स्टेशनमध्ये या दोन संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्यावरती पुढे कारवाई कशा पद्धतीने होणार आहे? नक्कीच या संदर्भात जे काय आहे ती माहिती घेऊन भुईंज पोलीस या संदर्भात गुन्हा दाखल करून घ्यायची प्रक्रिया सध्या चालू आहे। अंकिता, निश्चित प्रकाश, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।